वासुदेव आला की वासुदेव आला. पूर्वीच्या काळची प्रथा आहे, तो वासुदेव आल्यानंतर काय ते चांगलं सांगून समाज जायचा. आता हा वासुदेव म्हणजे तोच मारुतीच आहे म्हणा, त्याचं स्मरण करा, हां त्याचं नाव घ्या. प्रभाते म्हणी मी सांगितलंच आहे, सदा सर्वदा देव सन्निध्य आहे. तो आपल्या जवळच आहे असं आपल्याला वाटलं पाहिजे. सदा सर्वदा देव सन्निध्य आहे म्हणजे आपल्या जवळ आहे. जसं एखादी आई आहे, बाळ घरात आहे आणि तिला आईला तर काम असतं काय, जेवण करायचं, डबा द्यायचा, ती जेवण करते. ती पोरगं पण सकाळी 5 उठून बसतं. उठून बसल्यावर मग आईला पण उठायला लागतं. मग जेवण बिवण ही करते किचनमध्ये. मग त्याला पहिला एक पेला देते खेळायला, चमचा देते आणि काय देते. मग ती खेळतं तेवढ्यापुरतं, परत थोडा वेळ खेळणं झालं की मग परत रडायला चालू करतं. मग त्याचं काय रडणं संपत नाही, पण दुसरं अजून खेळणं देते. मग थोडा वेळ परत चालतं. मग असं करत तिचं आईचं सगळं काम हळूहळू आटपत येतं. पण सगळ्यात शेवटी ते पोरगं म्हणतं मला हे काहीच नको, मला तुझ्याशिवाय दुसरं कोणच नको, सदा सर्वदा देवच. म्हणजे ती आई तिचा आसपास घोटमळत असेल पण तू मला घे. असं जेव्हा होईल, संत तुकारामांनी पण बोललं ना, काय कन्या सासुरेचे आहे मागे परतोनी पाय, म्हणजे तैसे झाले माझ्या जीवा. म्हणजे तसं तुम्हाला आम्हाला वाटलं पाहिजे की आपण घर सोडताना किंवा कुठेही सोडताना जेव्हा भगवंताचं स्मरण जर केलं तर तुम्हाला ह्या विश्वात तुम्हाला कोणी काय करू कोणी अडवू शकत नाही. आणि माणसाला ही जी भीती आहे ना, साहेब रागवल हे रागवल, जी माणसाच्या मनातली भीती त्याने काढली पाहिजे. आणि भीती हा सगळ्यातला जो मोठा गुण आहे ना, तो भीती जरावणी काढली पाहिजे. तो भीती नसेल मग काय, भीती नामा तुझी मुळी ही गडगड नाऱ्या नभा, भीती नामा तुझी मुळी ही गडगड नाऱ्या नभा, आत्मानाच्या तुकानीला जबाब देती जीवा, सह्याद्रीचा